ओमराजेंना मंत्रिपद मिळालं तर त्यांचं स्वागत करू, मात्र आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार नाही. तुळजापूर शहरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळते. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी. ऑपरेशन टायगर मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आणि त्याच अनुषंगाने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बोलणार आहेत. ओमराजे निंबाळकर यांची ऑपरेशन टायगरच्या नावामध्ये चर्चा आहे आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कार्य करत असताना, काम करत असताना सत्तेची बी तेवढीच गरज आहे. आज मला त्यांचं समर्थन बी करता येईना, तर विरोधी करता येईना. आता खासदार साहेबांनी आम्हाला तेवढं प्रेमी दिलेलं आहे आणि पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते सुद्धा आहेत. नाही, आम्ही शिंदेगडात जाणार नाहीत. दादाचं तिकडे गेले, दादांना जर समजा केंद्रातलं मंत्रीपद जरी दिलं तर त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं स्वागत आहे. परंतु आम्ही शिवसैनिक, बाल शिवसैनिक आहेत, आजतागायत शिवसैनिक आहेत. आम्ही मातृश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक राहणार आहोत. 70% लोक ओमराजे मागे, 30% लोक असतात. आता लोकांच्या तोंडाला हात आपल्याला लावता येत नाही ना. काम करणाऱ्या विकास कामासाठी गेलेत, पण त्या 30% लोकांनाही परत कळणारच आहे. सत्य परिस्थिती समोर आज ना उद्या येणारच आहे. 2024 ला 3,30,000 मतांनी निवडून आले. हा लोकांचा जो विश्वास वाढत चाललाय ओमदादांवर, त्या लोकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्या लोकांचे कामं, त्या शिवसैनिकांची कामं पूर्ण करण्यासाठी आज ओमदादा तर सत्तेत जात असतील तर तुळजापूरकरांचा आणि सर्व शिवसैनिकांचा ओमदादाला पाठिंबा असणार. गोरगरीब जनता ही सर्व दादांच्या पाठीशी उभी आहे. लोकसभेलाही दादांच्या पाठीशी उभी राहणार आहे, भविष्यातही राहणार आहे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, तुळजापूर, धाराशिव.